प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. एक मिनिट प्रश्न एकाने विचार कोण सर काय प्रकार झाला आणि आता सिच्युएशन कशी? या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला का काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे, कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले, CAPF इथं आलेली आहे, त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला, तो फ्लाइंग स्क्वॉड इथं आलेला आहे. त्यांनी चेक केलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक क्लिअर केलेली आहे. परिस्थिती आता पूर्णपणे 100% नियंत्रणामध्ये आहे. सर एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून 2 ते 3 तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी, काय म्हणाले? नाही, तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही. जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे. आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून सर हे सर्व त्या एक 2 उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीसमध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सर हे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे, मतदारसंघातले आहे का बाहेरचे? नाही, त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत, FSTने सांगितलेलं आहे की मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामध्ये बिहारी असल्याचा देखील आरोप झाला. नाही, बिहारी वगैरे कोणी नाही, बिहारी कोणी नाही. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात. थँक्यू.